महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। विश्वासघात करणाऱ्या सरकार विरुद्ध आर पारची लढाई। कॉम्रेड जे.पी. गावित। दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी बोरगाव येथे शेतकरी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। जेवणाचा सीधा अंथरूण पांघरून स्वयंपाक, भांडे, चुलीसाठी लाकडे घेऊन बोरगाव येथे ठिय्या। शासन दखल घेणार नसल्यास 2 दिवसात आंदोलक नाशिक येथील मुंबईकडे रवाना। रिपीट, शासन दखल घेणार नसल्यास 2 दिवसात आंदोलक नाशिक आणि मुंबईकडे रवाना होणार। अखिल भारतीय किसान सभेने शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न त्वरित सोडवावेत आणि रखडलेले प्रश्न निकाली काढावे यासाठी बोरगाव येथे मुक्कामी आंदोलन सुरू केले आहे। किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्राचे शेतकरी नेते माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथे पहिल्या दिवशी 1500 ते 2000च्या जवळपास शेतकरी, वनपट्टेधारक आणि युवक सहभागी झाले आहेत। पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यावर जे.पी. सिमेंट कॉन्क्रीट सारखे आदर्शवत बंधारे बांधून स्थानिक शेतकऱ्यांना खानदेश आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उद्योगधंद्यांना आणि तेथील औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे। तालुक्यातील अपूर्ण असलेले बंधारे पूर्ण करणे व गाळाने भरलेले बोरगाव व घोडांबे याबरोबर तालुक्यातील इतर बंधाऱ्यातील गाळ काढणे। लोकसभेत मंजूर झालेल्या वन अधिकार कायद्याला 20 वर्ष पूर्ण झाली, मात्र अजूनही आदिवासींच्या ताब्यात असलेली 10 एकर हक्काची वनजमीन त्यांना दिली जात नाही। स्वतंत्र सातबारा तयार करून दिला जात नाही, तो स्वतंत्र करून द्यावा। कब्जेदार सदर पती पत्नीचे नाव लावावे। इतर हक्कात वन विभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे। वनजमीन धारकांना मिळालेल्या जमिनीत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा। यात विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर व मोटर या आणि इतर योजना द्याव्यात। उर्वरित फॉरेस्ट प्लॉट धारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत। शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमी भाव द्यावा। 2 हेक्टर पर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग 40,000 रुपये बोनस देते, त्याचप्रमाणे वनपट्टे धारकांनाही बोनस द्यावा। आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्व खात्यातील नोकर भरती त्वरित पूर्ण करावी। शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी भरती त्वरित करावी। जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे। शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी। या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात। आंदोलकांचे प्रश्न सोडविले जात नाही तोपर्यंत आंदोलक घरी जाणार नाहीत। सर्व आंदोलक जेवणाचे साहित्य, धान्य, चुलीसाठी लाकडं अंथरून पांघरून आलेले असून न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार केला आहे। बोरगाव येथे सुमारे 500 ते 700 आंदोलक मुक्काम असून 18 तारखेला ही संख्या 5 ते 7 हजारावर जाणार असल्याचं सांगितलंय। शासनाने दखल घेतली नाही तर 2 दिवसात हे आंदोलक नाशिककडे पायी मोर्चा सुरू करणार आणि वेळ पडल्यास पुन्हा एकदा मुंबईकडे चाल करून तिसऱ्या लॉंग मार्चची पुनरावृत्ती करणार असल्याचं सांगितलंय। वारंवार आमचा विश्वासघात करणाऱ्या सरकारला यावेळी आरपारची लढाई लढून उत्तर देणार असल्याचा निर्धार केलाय। न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला असून पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होणार हे निश्चित आहे। यावेळी कॉम्रेड जनार्दन भोये, कॉम्रेड सावीराम पवार, कॉम्रेड वसंत बागुल, भास्कर जाधव, पुंडलिक भोये, अशोक भोये, पांडुरंग पवार, संदीप भोये, दिगंबर भोये, लक्ष्मण बोरसे, किसन बलजी भोये, कॉम्रेड हिरामण गावित, कॉम्रेड अशोक धूम, कॉम्रेड नितीन गावित, चिंतामण गवळी, कॉम्रेड देवराम बागुल, कॉम्रेड संजाबाई खंबाई, चंद्रकांत वाघेरे, सुभाष शिंदे, गिरीश गायकवाड, धर्मा पवार, मधु झोपळे, पुंडलिक चौधरी, विजय घागळे, भगवान गांगुडे, प्रवीण गावित, हिरा गावित आदी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील 2 ते 2,500 नागरिक उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी चंदर महाले, सुरगाणा। बायकोला फोन दाखवायचं नाही, ही गोष्ट बरोबर की नाही? अर्थात काही बाया पण आलेल्या आहेत, मात्र बायाची संख्या पण मोठी होती। उद्या परवापर्यंत बायाची संख्या वाढेल नक्कीच। दिंडोरीचे तर अर्ध्यापेक्षा जास्त बायाच राहतात। कळवणचे सुद्धा आता बायांना पण सोय लागली। हे फक्त राधाबाई इथं ऐकायला राहिलेले वीरशेठची कळवणची एक बाई इथं आपल्या सभेमध्ये आहे, परंतु बाकीच्या बाया तिथं कळवणच्या कोल्हापूर फाट्यावरती आहे। शिक्षकच नाही, काही ठिकाणी शिक्षक आहेत, शाळागृहच नाही आणि अशा प्रकारे संबंध ग्रामीण भागातील मग तो आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं, नव्या पिढीचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि तो त्या मुलाचा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हे सरकार तोच पायदळी तुडवत आहे। याची पण मागणी घेऊन आम्ही सरकारपुढे जातोय। असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवरती आम्ही सरकारकडून सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय घेतल्याशिवाय परत येणार नाही, अशा प्रकारचा आमचा निर्धार।
या एकूण क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून माझ्या व माझ्या पत्नीच्या नावाने नोंद करावी व इतर हक्कात माझी नोंद इतर हक्कात न ठेवता ते कब्जेदार सदरी ठेवावी अशा प्रकारची विनंती करतोय. आणि त्याची माहिती माझे नाव वन हक्क धारकाचे नाव किंवा नावे पती पत्नीसह त्याची नावे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.